ते दोघं टाईपला जाऊन राहिले दुसऱ्या टाईपला. शिक्षणाचं काय समजत नाही काय चाललंय सगळं. नाही आमची लाईटीच ही आता. हॅलो मी पण तुमच्याबरोबर बसतो मला सांगतो. मला द्यायला आता त्यांचं आहे ना रामराजे बरोबर ज्युनियर कॉलेज आहे ना तिथं डिमांड आहे त्याला. आता त्याने अर्ज दुसऱ्या शहरात प्रवेश घ्यायचा. आता दुसरं शहर म्हटल्यावर नाशिक सोडून दुसरं येईल का. आता त्यांनी नाशिकचं डिमांड दिलं. त्यांना म्हटलं फक्त डिमांड शेअर करून द्या मी देतो आपलं. बरं प्रॉब्लेमच नाही. आपण मुद्दा वेगळा आता हा विषय आपण बाजूला. बरं बरं आपलं कॉलेज काय आहे कोणाशी आहे म्हणजे गुरुकुल आहे. गुरुकुल अकॅडमी आहे. गुरुकुल अकॅडमी पण मध्यस्थ आहे ना स्वामीनारायण करणं आपल्याकडे ॲडमिशन. यामध्ये तुम्हाला माहीत होतं काय ते. मला काहीच नाही माहिती. तुलाच माहिती. आता हे कसं करायचं. आता तुमचं MA जॉग्राफी एज्युकेशन BEd तुम्ही टाईप करूनच केलं कुठं शिक्षण तुमचं. नाही सर टाईप मला वाट लागली नाही सगळ्यांची. या टाईप मध्ये काय शिकवलं जातं काय. ह्या मुलीला डॉक्टर व्हायचे तिचं स्वप्न वेगळं आहे. हा बाप रिक्षा चालवतोय यांनी काय करायचं. आमचं इथेच म्हणणं आहे सर कसं होईल सगळं. आता तुम्ही तर याच्यातले सगळे शिक्षक लोक सगळं मला वाटतं हे आता बहिणाबाई चौधरी आज किती मोठ्या त्या हे तुमचं संस्था. आता तुम्ही काय नाव दिलेलं आहे संस्थेला या कुसुमाग्रज. आता किती श्रेष्ठ कवी होते आपले आपला भारतातलं आपलं नाशिकचं नाट येते जगासाठी. आणि इथं जर अशा घटना घडत आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत तुमच्याकडे सुद्धा टाईप आल्यावर मी तर हादरून गेलो तिथं. टाईपला सर आले तर आधी तुम्हाला बोलणार आहे. ऐका ना टाईपला आमचा विरोधच आहे सर. आम्ही रेग्युलर कॉलेज चालवतो. रेग्युलर चालू आहे सर. मी तुम्हाला बोललो का सर येऊन सांगतील ते हिला आहे ना हिला अजून 10 वर्ष शाळा शिक्षण असेल तर इथून सोडू नका. शैक्षणिक संस्था असेल तर पण टाईप मध्ये जाऊ नका. फिजिक्स वाल्याचं पाहिलं नाही बंद केलं सर. 16,000 कोटीचा धंदा आहे त्यांचा. आम्ही टाईप बंद केलं. यावर्षी आम्ही 20 ऍडमिशनच केले. पण रेग्युलर मुलं येतात. आम्ही काय मला आम्हालाच मान्य नाही सर. आमची जी संस्था यांच्याशी तुम्ही केलं नाही का कम्युनिकेशन केलं नाही का. यांचा संबंध या पालकाला समजून सांगितलं नाही का तर तुम्ही असं पालकच म्हणतात सर. ऐका ना पालक काय म्हणतात आल्यानंतर सर कॉलेजला नाही आलं तर चालेल का. पालकांची डिमांड आहे सर. नाशिकमध्ये 10,000 शैक्षणिक संस्था टिकवायच्या असतील तर हे आपल्याला काम आहे या सगळ्या गोष्टी. शैक्षणिक संस्था या सगळ्या पुन्हा आणि सगळ्या तुमच्या पुढारी मोठे मोठे सर त्यांना मी मार्कशीट सुद्धा माहिती 11वीचा मार्कशीट सुद्धा नाही दिलं. मागच्या वेळेस पण माहिती मार्कशीट 11वीचं मार्कशीट सुद्धा दिलं नाही त्यांनी. आणि त्यांना मी मी ओळखत नाही. जाऊ दे कोण आहे भावे सर ओळखत नाही ठीक आहे. त्यांच्या जागेवर ठीक आहे. भावे सर त्यांच्या कार्याने खूप मोठे आहे पण यांच्यापर्यंत नसेल पोहोचले. आपल्याला तो मुद्दा पहिली भेट आहे. सरांना ओळखत नाही पहिली भेट आहे त्याच्यामुळे नाही आम्ही भावे सरांना बोलवलं नाही. यायचंय विषय हा आहे का आता यांचं 11वीच्या मार्कशीटचं काय करतात. मार्कशीटला काही अडचणच नाही ना मला. कोणाकडे तुमचं झालं मार्कशीट विचारतो ना मी त्याला आल्याला पहिले मार्कशीटच विचारलं तर मार्कशीट मला म्हणते टाईप म्हणून घ्या म्हणे. माझ्याकडे व्हिडिओ काढलेले सर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सर मी. बंच आहे ना पूर्ण आम्ही त्यांचे जे ऍडमिशन आहेत ना त्यांना देऊन टाकतो. ते यांना देतात. म्हणजे हे अडचण आम्ही देत नाही. आमच्या काय आम्हाला मुलांचा विद्यार्थ्यांचा फुटबॉल होतो आणि शिक्षणाची वाट लागली ना सर. वाट लागली सर. आम्हाला मुद्दाम प्रश्न विचारला कारण आपल्या काळात हे नव्हतं सर. आपण शाळेत जायचो वर्गात बसायचो मास्तरच्या छड्या आता छडी सुद्धा मारायला. आता हे दुसऱ्या टाईपला चाललं. त्यांना रागवलोय रामराजेला चालले मी त्यांना रागवलो बाहेर आणि हे आपल्यापासून लांब चाललेले आणि हा पण टाईप आहे. हा मुद्दा सोडवायचा आहे. आम्ही भावे सरांशी जाऊन चर्चा करतो. टाईपला आमचा विरोधच आहे. आमचा सपोर्ट आहे. सगळ्या यांना विरोध आहे. पण मला विषय हा सांगायचा आहे की तुमच्याकडे पण मला आश्चर्य वाटलं का इथे सुद्धा टाईप कसं आहे म्हणून मी पळत आलो का दौले साहेबांचं म्हणणं आहे आम्हाला टाईप नको साहेब बंद केला आम्ही यावर्षी. एकही विद्यार्थी टाईपचा घेतला नाही आम्ही. 20च विद्यार्थी आहेत आमच्याकडे पण रेग्युलर टाईप बंद नाही आले. फोटो टाईप बंद नाही
आपल्याला त्या वादात जायचं ऍडमिशन ते बघा सर, आमचं तुम्ही. ते नंतर या पाहू वर्षीच्या- आपण. आजचा विषय तुमच्यासाठी आलेलो आहे आपण. आणि मला जेव्हा आलो तर माझ्या समोर एकच होतं का तुमचा दाखला तुम्हाला मिळत नाही. मला एवढंच माहित होतं. पण मला इथं आल्यावर जेव्हा कळलं ना टाईप विषय, तर मला एकदम अक्षरशः एकदम शॉक लागला. कारण एवढी मोठी नावाजलेली संस्था आहे आणि बहिणाबाई चौधरी आणि तुम्ही यांचे नाव देऊन ठेवलेले मोठे मोठे आज भारताच्या आपले नाशिकचं आज नाक येते आणि एवढे मोठे लोक आज साहित्यामध्ये असलेल्यांची तुम्ही नावं दिली. या सगळ्या गोष्टी इथं सर टाईप होता. सध्या एकदम शॉकिंग गोष्टी नाही सगळ्या. आम्ही टाईप यावर्षी बंद करून टाकले सर. आणि टाईप हा प्रकार सर्रास चाललेला आहे तुमच्या संघटनेच्या ह्या बाळाला काय करणार आहे टाईप? काय माहिती? अहो पॅरेंट्सची मागणी संस्था काय आहे? पॅरेंट्सची काय आहे? हे सगळं आहे ना तुम्हाला कुठेतरी समाजात पालकांना शिक्षकांना अवेअरनेस तुम्हाला जागृत करावं लागेल सर. असं नाही चालणार सर. पालकांना आमची हेच रिक्वेस्ट असते. आता इथं समोरच आहेत काय टाईपचं आमच्याबद्दल काय त्यांचं आहे टाईप नकाच. कारण कसं आहे वर्गात आम्ही मुलांना बोलवतो. इथं शिक्षक आहेत आपले क्वालिफाईड अक्षरशः सर BA झालेले 18, 19, 20, 21 या गटामध्ये लोक शिकवायला आहेत आणि यांच्याकडे लाख लाख रुपये घेतात. तेच ऐकलं मी यांचे 15,000 भरले. हो 15,000. 11वीला आता 12वीला भरायचे. 12वीला पण 15,000. आणि अडचण काय इथून जायची अडचण सांगा आता बेटा बोल. मला म्हणजे एंट्रन्स एक्झाम द्यायची ना, मग त्याचा अभ्यास झाला SSCचं पूर्ण लागेल ना. NCERT कव्हर करायची मग म्हणून नको आहे मला. मला NCERT आमचे शिक्षक सुद्धा शिकवतात. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे ते अगोदर यांना पण बोलवतो तुम्हाला इथून जाऊ नका. तुम्हाला जे काही आहे आमच्या मार्फत देऊ आणि 15,000 देऊ. आम्ही लाख रुपये गेला नाही. प्रॅक्टिकलचं काय? प्रॅक्टिकलचे लॅब आहेत आपल्या लॅबमध्ये प्रॅक्टिकल होतात. उलट सर क्लासला प्रॅक्टिकल होत नाही त्यांचे. विदाउट प्रॅक्टिकल हे बॅचेस बाहेर पडतात त्यांचे. नाही मी आता यांना बाहेर रागवलो. मी टाईप ऐकलं आणि परत तेच सांगतो का इथे जर तुमच्याकडे जर शिक्षणाचं व्यवस्था असेल विदाउट टाईप जर असेल मी तर यांना तर सांगणारच आधी आम्ही सरांकडे पण जाऊ. पण ते करत असताना तिचं मन तिची जी इच्छा आहे तिला डॉक्टर व्हायचं तर त्या सगळ्या व्यवस्था आहे का तुमच्या? तिच्यासाठी ज्या प्रॅक्टिकल लागणार आहे तिचं म्हणणं आहे त्या झालेल्या सर्व सर सिलेबस आमचा विद्यार्थी आमच्याकडे वंदे मातरम जवळ आहे ना. वंदे मातरम निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे नितीन रेवगडे बऱ्याच दिवसांनी आज मी लाईव्ह करतो आहे. लाईव्ह करायचं कारण पण असं आहे की आता जे शिक्षण क्षेत्रात टाईप क्लासेस चालू आहे. टाईप क्लासेसवर खूप मोठ्या प्रमाणात अराजकता माजत चाललेली आहे. शिक्षकांना शिकवता येत नाही असं विद्यार्थ्यांची पण ओरड आहे सगळीकडे. त्याच्यातलीच एक केस आज आपल्याकडे आली होती आणि आमचे वाहतूक संघटनेत आमचे सहकारी जे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पूर्वीपासून जेव्हा वाहतूक संघटनेत आम्ही काम करायचो आम आदमी पार्टीत तेव्हापासून आमचे निलेश दादा होते जे वाहतूक संघटनेत खूप मोठा त्यांचा सहभाग होता. आणि त्यांचा 2 दिवसापूर्वी मला फोन आला होता की सर असं आहे. त्यांची ही मुलगी आहे. दिदी नाव सांग तुझं? अमृता पळसेकर. अमृता पळसेकर तिचं नाव आहे आणि ती या कॉलेजला शिकते 11वीला आणि तिला दाखला घ्यायचा होता म्हणून मग आम्ही इथे आलो होतो आज. तर काय झालं ते सांगा आणि किती दिवस झाले? ती 2 महिन्यापासून चक्र मारते कॉलेजला. तिला उडीचे उत्तर देत आहे तर तिला दाखला भेटत नव्हता. तर ती माझ्या मागे लागल्यामुळे मी रेवगडे सरांना फोन केला. रेवगडे सरांना लगेच माझ्यासाठी जत्रा हॉटेलपाशी कॉलेज आहे तिथे लगेच ते आले माझ्यासाठी मदतीला. त्यांनी माझ्या भरपूर चांगली मदत करून आणि ती दाखला मला कॉलेजमधून काढून दिल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद मानतो. वंदे मातरम. निलेश दादांच्या मुलीला अमृताला आपल्याला दाखला मिळाला आहे.
तर या जवळ आहे अजून. आता दाखला मिळाला ठीक आहे, 1 तासात दाखला मिळाला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता दुःखाची खेदाची गोष्ट पुढं मला मांडायची आहे. विषय असा आहे की आम्ही जेव्हा दाखला घ्यायला गेलो तर प्रिन्सिपल जे आहेत ते साधारण 2 महिन्यापासून यांना फिरवत होते, आरेरावाची भाषा करत होते, उद्धट बोलत होते. आत्तासुद्धा आमच्या गेल्यानंतर मी म्हटलं आम्ही निघून चाललो आणि मंगळवारी भावे सर येतील आणि आम्ही चर्चा करू आपण आणि या सगळ्या गोष्टीवर बोलू. ते यांच्याशी आरेरावीने ते बोललेत, हे सगळ्या गोष्टी घडल्या. आता दुसरा भाग सांगायचा मला हा असा आहे की ही जी शाहू शिक्षण संस्था आहे, बहिणाबाई चौधरी, बहिणाबाई ज्या होत्या आपल्या, त्या अशिक्षित होत्या पण त्यांनी खूप कविता लिहिल्यात, खूप मोठं त्यांचं योगदान आहे साहित्यामध्ये. आणि तसं करत असताना कॉलेजचं काय नाव होतं? कुसुमाग्रज जे कॉलेज आहे त्या नावाने, म्हणजे आपले विवा शिरवाडकर जे आहेत, नाशिकची शान, त्यांच्या नावाने कॉलेज निघालेलं आहे आणि ही शैक्षणिक संस्था आहे. पण आज मला एक शॉक लागला, खूप मोठा शॉक लागला इथे येऊन, की या शैक्षणिक संस्थेतसुद्धा टाईप कॉलेज चालू झालेलं आहे. आणि यांची मुलगी शिकत असताना टाईप कॉलेजमध्ये शिकत होती, हे आज कळालं आहे आम्हाला. आणि मग ते सगळं प्रिन्सिपलशी, प्राध्यापकाशी चर्चा केल्यानंतर ही गोष्ट उघड झाली आणि त्यांनी आणि आमचं टाईप कॉलेजला विरोध आहे, पण नाईलाजास्तव आम्ही टाईप कॉलेज केलं होतं आणि चालू, तर आता ते बंद करतोय अशी त्यांनी कबुली पण दिलेली आहे आम्हाला. तर भावे सरांना मी हेच सांगू इच्छितो की नाशिक शहरात, महाराष्ट्रात हा टाईप कॉलेज जो विषय येतोय हा खूप गंभीर विषय, खूप वाढत चाललेला आहे आणि याच्यामुळे मुलांचं शिक्षण धोक्यात येत चाललेलं आहे. तर याच्यावर पण गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. दुसरा विषय असा आहे की आमचे दादा पण चुकलेले. आता दादांनी पण दुसऱ्या टाईप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अर्ज दिला होता. तर हा अवेअरनेस पण कुठेतरी यायला पाहिजे. तिला डॉक्टर व्हायचंय, ती रडत होती, आज तिला डॉक्टर व्हायचंय, रडत होती, इथे शिकवलं जात नाही. मग या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा 3-13 वाजलेला आहे आणि एक पिक्चर पण आलाय, शिक्षणाच्या आईचा घो. हे सगळं कसं चालणार आहे आता इथे? आणि आपले शिक्षण सम्राट नाशिकमध्ये आता एका बीजेपीच्या मोठ्या नेत्याची शाळा आहे, मी आज ऐकलं, ते कुठला तरी राज्य नेता आहे म्हणून त्याची ही शाळा आहे. मग उलट आता असे जर तुमचे पुढारी जर असे वागायला लागले, सगळं करायला लागले, तर शिक्षणाने करायचं काय, या विद्यार्थ्यांनी करायचं काय, हा थेट सवाल जनतेतनं आम्ही विचारतोय. आणि ही सगळी आशा फक्त आता आम्हाला भावे सरांकडेच आहे की भावे सर या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घाला आणि जो टाईप क्लासेस, टाईप कॉलेजेस आले याच्यावर पण काहीतरी शिक्षण अधिकाऱ्यांना सांगून याच्याकडे लक्ष घालावं मी नम्र विनंती करतोय. वंदे मातरम. वंदे मातरम.